नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी कढी भजी बनवून दाखवते. कांद्याची भजी बनवणार आहे आणि कढीमध्ये सोडायची आहे. तर ती कढी भजी कशी बनवायची, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे कढीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. ठेचलेला इथे मी 4-5 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत. कढीपत्ता घेतला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत कापून, राई घेतली आहे, जिरं घेतलं आहे, थोडासा हिंग घेतला आहे, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, 1 चमचा मी मीठ घेतलेला आहे, थोडासा गुळाचा खडा घेतला आहे आणि ही कापलेली कोथिंबीर घेतली आहे. हे भजीसाठी साहित्य घेतलेलं आहे. हे 3 कांदे मी कापून असे उभे घेतलेले आहेत. 1 चमचा मी मीठ घालून ठेवलेलं आहे. हे थोडा आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. 1.5 चमचा मी मसाला घेतला आहे. वाटीभर हे बेसन घेतलं आहे, कापलेली कोथिंबीर घेतली आहे, धना पावडर घेतली आहे आणि हळद घेतलेली आहे. 2 पिशव्या मी ती ताक घेतलेलं आहे. इथे मी 2 चमचे आता ह्याच्यात मी बेसन टाकते. आता हे 1 चमचा मी मीठ टाकते त्याच्यामध्ये आणि हा गुळाचा खडा टाकते. तर आता हे चांगलं आपल्याला हे मिश्रण आता घुसळून घ्यायचं आहे सगळं. ताक आता आपलं हे घुसळून झालेलं आहे. आता आपण कढी फोडणीला टाकूया. कढीच्या फोडणीसाठी आता इथे मी गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे. तर कढी आता आपल्याला इथे फोडणीला घालायची आहे. तर आता ह्या टोपामध्ये मी आता तेल ओतते. आता गरम झालेलं आहे. मी त्यात आता हिंग टाकते. आता त्यात मी राई टाकते. आता हे जिरं टाकते त्याच्यामध्ये. ह्या मिरच्या टाकते, लसूण टाकते, कढीपत्ता टाकते, फोडणी बघा आपली चांगली तडतडली आहे का. आता ह्याच्यात आता आपण ताक ओतूया. आता ही आता कोथिंबीर अशी टाकूया. बघा आता आपली होत आलेली आहे. याला उकळी काढायची नाही आहे. ही फोडणी जवळ आली का गॅस आपल्याला बंद करायचा आहे. ती झालेली आहे. आता गॅस आता आपण बंद करूया. आणि बघा कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. तर ह्याच्यातच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपण त्यात टाकूया. आलं लसूणची पेस्ट टाकते, धना पावडर टाकते, हळद टाकते, मसाला टाकते, ही कोथिंबीर टाकते बारीक कापलेली. आता हे पीठ जेवढं लागेल तेवढं आता ह्याच्यात आपण भिजवून घेऊया. आपले भजीचं मिश्रण हे आता तयार झालेलं आहे. तर आता आपण भजी काढायला घेऊया. गॅसवर मी ते कढई ठेवलेली आहे. त्यात आता आपण तेल ओतूया आणि भजी काढायला सुरुवात करूया.
भजी बघा आपली ही झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये ही काढून घेऊया। कढी भजी आपली तयार आहे। आधी आता आपण कढी भजी आपली तयार आहे, बाउल मध्ये आपण ही आता काढून घेऊया। कढी भजी आपली ही तयार आहे। तर एकदा तुम्ही अशी नक्की करून बघा, तुम्हाला भाजीची सुद्धा गरज नाही लागणार। अशी कढी भजी छान लागते खायला। तर एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।